2 दिवसाखाली 12वी ऑफलाईनचा क्लास चालू होता आणि ऑफलाईन क्लासमध्ये एका विद्यार्थ्यांनी माझ्याजवळ आला आणि म्हणाला की सर मला अकाउंट सोपं जात आहे, इकॉनॉमिक्स त्यातल्या त्यात सोपं जात आहे, ओसीएम पण कळत आहे, बट सर एक सब्जेक्ट असा आहे की जिथं मला असं वाटते की मला बाकी 3 सब्जेक्ट पेक्षा मार्क्स कमी पडतात. म्हटलं बेटा असं कोणता विषय आहे ज्याच्यामध्ये तुला असं वाटतं की मार्क्स कमी पडतात? तो म्हणला की सर एसपी. कारण सर इकॉनॉमिक्स समजून जात आहे, काहीच प्रॉब्लेम जात नाहीये, ओसी पण समजत आहे, बट सर एसपी मध्ये तुलना जर केली अर्थशास्त्रासोबत तर खूप सारे मुद्दे आहेत. ओसीएम सोबत जर तुलना केली तर ओसीएम पेक्षा जास्त पॉइंट जे आहेत ते एसपी मध्ये आहेत. सर अभ्यासामध्ये खूप कन्फ्युजन क्रिएट होत आहे. तुम्ही मला असं काहीतरी मार्ग सांगाल का ज्याच्यामुळे मला एसपी मध्ये सुद्धा जास्त मार्क पडतात? मग मी त्याला विचारलं की बेटा तुला इन फ्युचर मध्ये काय व्हायचं आहे? सर तो म्हणाला की सर मी माझे वडील जे आहेत ते शिवणकाम करतात, आई सुद्धा त्यांना मदत करते आणि माझं स्वप्न आहे की मला भविष्यामध्ये आमचं कपड्याचं एक दुकान टाकायचं आहे. सुरुवात छोट्या दुकानापासून करायची आहे आणि नंतर हळूहळू त्याला मी मोठं करेन. मग तुला ह्या व्यवसायासाठी लागणारे पैसे कुठून आणशील? तो म्हणला की सर माझ्या वडिलांनी आणि आमच्या फॅमिलीने जवळपास 5 लाख ते 7 लाख रुपये ऑलरेडी आमच्या जवळ जमा आहेत बँक अकाउंट्स मध्ये आणि तो व्यवसाय सुरू करण्यासाठी मला 10 लाखची आवश्यकता असते, तर 3 लाख मी बँकेकडून कर्ज घेईन. मला ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. आणि मग 1 वर्षानंतर 1.5 वर्षानंतर जर व्यवसाय मोठा करायचा असेल तर तू कसं करशील? तो सरळ म्हणाला की सर माझी 12वी 2026 मध्ये कंप्लीट होईल आणि लगेच 26 मध्ये आम्ही दुकान टाकायला स्टार्ट करू आणि मग 26 आणि 27 या आर्थिक वर्षभरामध्ये जेवढंही आम्हाला प्रॉफिट होईल ते सर्व प्रॉफिट मी वापस आमच्या व्यवसायात टाकणार. म्हणजे जवळपास 7 लाख आमच्या जवळ आहेत, 3 लाख बँकेकडून येणार आणि मग 1 वर्ष व्यवसाय केल्यानंतर जे 2.5 3 4 5 लाखाचा प्रॉफिट होईल ते वापस टाकेन आणि हळूहळू व्यवसायाचा विस्तार करेन. याच्यावरून एवढं सिद्ध होते की बाबा त्या मुलाला बऱ्यापैकी व्यवसायामध्ये घडणाऱ्या गोष्टीचं नॉलेज आहे. हेच सर्व गोष्टी त्याच्या एसपीच्या पुस्तकामध्ये लिहिण्यात आलेल्या आहेत चॅप्टर सेकंड मध्ये. मग मॅटर कुठे येते की मुलांना जो 12 दिवसामध्ये 24 तास असतात, 24 पैकी जेवढेही 12 तास वेळ मिळतो शाळा कॉलेज वगैरे करत असतात, बट जे टाइम आपण स्पेंड करायला मोस्ट ऑफ टाइम फोनवर टाइम स्पेंड करत असताना रील वगैरे स्क्रोलिंग करत असताना आपल्या समोर जे शब्द येत असतात ते इंग्लिश मधून येत असतात. इंस्टाग्रामवर मॅक्सिमम शब्द तुमच्या कानावर इंग्लिश मधून वगैरे पडत असतात. तुमच्या मोबाईल मध्ये पण खूप साऱ्या गोष्टी इंग्लिश मधूनच दिलेले शब्द वगैरे असतात, बट तुमच्या एसपीच्या पुस्तकामध्ये हेच सगळे जे शब्द आहेत ते मराठीतून दिलेले आहेत आणि जे आपली जनरेशन आहे हे मराठी शब्दाचा वापर कमी करत आहे. दैनंदिन कम्युनिकेशनचे शब्द वेगळे आणि आपल्या पुस्तकीतले वेगळे. लगेच माझ्या माइंड मध्ये क्लिक झालं की बाबा मॅटर असं आहे की मुलाला नॉलेज बऱ्यापैकी आहे, बट एसपीच्या पुस्तकातले जे शब्द आहेत त्या शब्दाचा अर्थ त्याला माहित नाहीये. जसं की उदाहरणार्थ 7 लाख रुपये तो टाकतो म्हणला, तर तुमच्या पुस्तकीच्या भाषेत जर सांगायला गेलं तर त्या 7 लाखाला मालकीचे भांडवल म्हणतात. 3 लाख रुपये तो बँकेकडून कर्ज घेतो म्हणला तर त्या 3 लाखाला कर्जाऊ भांडवल म्हणतात. त्याचबरोबर त्या मुलाला मी विचारलं होतं की पुढच्या 1 वर्षात जर तुला व्यवसाय वाढवायचा असेल तर ते कसं करशील? तर तो म्हणाला की सर जे आम्हाला व्यवसायातलं प्रॉफिट होईल ते मी वापस व्यवसायात टाकून टाकेन. त्यालाच तुमच्या पुस्तकीतल्या भाषेमध्ये काय म्हणतात? नफ्याची पुनर्गुंतवणूक. राईट. तर असं आहे तुमचा एसपी सब्जेक्ट. नमस्कार, मी प्रसाद, DA2 अकॅडमीच्या आणखी एका ब्रँड न्यू एसपीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करतो. या वर्षीचं एम आपला आहे की ऑलरेडी आपल्या युट्यूब चॅनलवर 12वी अर्थशास्त्राचे व्हिडिओज अपलोड करण्यात आलेले आहेत. पहिल्या चॅप्टर पासून शेवटच्या चॅप्टर पर्यंत ओसीएम झालेला आहे. मराठी मीडियमच्या कॉलेजच्या मुलांची एकच डिमांड येत होती की सर कमेंट सेक्शन ऑलरेडी भरलेलं आहे की सर काही करून प्लीज एसपी चे व्हिडिओज आम्हाला द्या, आम्हाला एसपी सोप्यातल्या सोप्यात करून सांगा. एक चॅप्टर ऑलरेडी अपलोड झालेला आहे. चॅप्टर नंबर सेकंड पासून राहिलेले चॅप्टर्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवर डेली कव्हर करत जायचे आहेत. 12वी 2026 बोर्ड असू दे, 27 बोर्ड असू दे किंवा 28 असू दे, येणाऱ्या प्रत्येक वर्षाच्या मुलांसाठी आपल्या युट्यूब चॅनलवर रोज संध्याकाळी 8 वाजता लाईव्ह असेल, ज्याच्यामध्ये कधी एसपी, कधी ओसीएम, कधी इकॉनॉमिक्स असेल. आता यावर्षी येणाऱ्या बोर्डसाठी आपण काय करणार आहोत? रेग्युलर डेली संध्याकाळी 8 वाजता एसपी चे व्हिडिओज टाकत राहणार आहोत आणि व्हिडिओज मध्ये खूप काही गोष्टी आपल्याला प्रॅक्टिकल पॉइंटने डिस्कस करायच्या आहेत. ज्या तुमच्या कॉलेजमध्ये जर एसपी शिकवण्यात येत नसेल किंवा शिकवलेलं एसपी तुम्हाला समजत नसेल, दिमागाची दही होत असेल, तर चिल राहायचं, काहीच टेन्शन घ्यायचं नाही. प्रसाद सर आहेत तुम्हाला संध्याकाळी 8 वाजता दररोज 40 ते 50 मिनिटामध्ये
SP जो पुस्तकीतले अवघड शब्द आहेत सोप्यातल्या सोप्यात भाषेत देईन. एवढंच नाही, एक्झामच्या समोर जेव्हा जेव्हा आपली एक्झाम असेल त्या प्रत्येक बोर्डाच्या एक्झामच्या समोर आपल्या युट्यूब चॅनलवर SP चे महत्त्वाचे क्वेश्चन्स असतात. ते सर्व क्वेश्चन्स त्याचे आन्सर्स तुम्हाला देऊन तेवढंच करून जायचं आहे. पेपरला जाऊन पेपर असं लिहायचे की 100 पैकी 95-96 मार्क्स आपल्याला घ्यायचे. ऑलराईट, सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम आपण हा चॅप्टर स्टार्ट करूयात. चॅप्टर नंबर 2 अतिशय महत्त्वाचा आहे. एव्हरी इयर बोर्डाला या चॅप्टर मधून एक 8 मार्काचा प्रश्न येत असतो. तुम्ही मागच्या अनेक वर्षाची हिस्ट्री ओपन करून बघा. कंपल्सरी एव्हरी सिंगल इयर 12वी SP च्या ह्या चॅप्टर मधून, जसं तर हा सिलेबस 2021 मध्ये बदललेला आहे, 21 पासून तर तुम्ही जर लास्ट एक्झाम पर्यंत जरी बघितलं तर ह्या चॅप्टर मधून 8 मार्काचे एक ना एक क्वेश्चन्स आलेले आहेत. ऑब्जेक्टिव्ह फरक स्पष्ट करा तर येतातच येतात. ऑलराईट, या चॅप्टर मध्ये आपल्याला काय डिस्कस करायचं आहे? सर्वात पहिला या चॅप्टर मध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे की कोणताही व्यवसाय किंवा कंपनी असू दे, त्या कंपनी जवळ पैसे कसे येतात, कंपनी स्वतःचे शेअर्स कशा पद्धतीने भाग कशा पद्धतीने विकून पैसे घेते, कंपनी जे कंपनीचे बाहेरचे लोक आहेत जसे की बँक्स असतील, डिबेंचर होल्डर्स कर्ज रोखे धारक असतील, या बाहेरच्या लोकांकडून कशा पद्धतीने पैसे घेत असते, बंद पत्र म्हणजेच काय, त्याचबरोबर ADR अमेरिकन डिपॉझिटरी रिसिप्ट अमेरिकन ठेव पावती, GDR ग्लोबल डिपॉझिटरी रिसिप्ट म्हणजेच काय, आपल्या व्यवसायामध्ये व्यावसायिक बँकेचा रोल कशा पद्धतीने असतो, वित्तीय संस्था कोणत्या कोणत्या आहेत, त्याचबरोबर व्यापाऱ्यांना कर्जे कशा पद्धतीने मिळतात, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील. बघा, SP 2 कारणांसाठी अवघड जाते. सर्वात पहिला, एक, याच्यातले जे शब्द आहेत ते अवघड असतात आणि मुलं जे आहेत ते एक्झामच्याच पॉइंट ऑफ व्ह्यू अभ्यास करत असतात. म्हणजे हा प्रश्न महत्वाचा आहे का तरच करतो, हा महत्वाचा आहे का तरच करतो, असं नाही. SP चा अभ्यास करत असताना तुम्हाला जर सुचत नसेल, सरळ सरळ माझे व्हिडिओज बघायचे, तुम्हाला कळून जाईल. त्याचबरोबर SP चा अभ्यास करत असताना प्रॅक्टिकल वेना करायचं, असं समजून घ्यायचं की बाबा तुम्ही तरी कोणता तरी कोर्स जॉईन केलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला बिझनेस कसं करायचं, व्यवसायातलं अकाउंट डिपार्टमेंट कसं सांभाळायचं, व्यवसायामध्ये भांडवलाची गरज असेल तर ते कुठून मिळतात, हे जस्ट तुम्ही नॉलेज गेन करत आहात. आणि जेव्हा गोष्ट येईल एक्झाम मध्ये मार्क्स घ्यायची, भाऊ काहीच काळजी करू नकोस. दरवर्षी एक्झाम तुमची फेब्रुवारी मार्च मध्ये असते. जानेवारी महिन्यात डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात आपल्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ पडून जातो, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स ऑफ SP बाय DA2 अकॅडमी असं युट्यूबला सर्च करून जायचं, बस ते तेवढेच प्रश्न कव्हर करायचे आणि ते प्रश्न कव्हर करायची रिस्पॉन्सिबिलिटी माझी. ओके, तर सुरुवात करूयात प्रस्तावनेपासून. बघा, प्रस्तावनेमध्येच तुम्हाला अनेक असे टप्पे टाकण्यात आलेले आहेत मराठी शब्दाचे, जेणेकरून तुम्ही क्लीन बोल्ड व्हाल. काय काय शब्द सांगण्यात आलेले आहेत? उद्योग व्यवसायातील प्रत्येक कार्य पार पाडण्याची गुरुकिल्ली वित्त आहे. आता ज्या मोमेंटला मी हा वित्त शब्द उच्चारेल, तुमच्या माइंड मध्ये एकच शब्द यायला पाहिजे, तो म्हणजे काय, पैसा. ओके, वित्त म्हणजेच काय, पैसा किंवा फायनान्स. ओके, कोणत्याही कार्याचा किंवा कोणत्याही व्यावसायिक कार्याचा म्हणजेच काय, बिझनेस मधलं एखादं काम, आपल्या व्यवसायातलं एखादं काम आपल्याला करायचं आहे, तर कार्याचा पाठपुरावा आर्थिक पाठिंब्याशिवाय केला जाऊ शकत नाही. कोणतंही काम करायचं असेल तर तुम्हाला कंपल्सरी आजच्या मोमेंटला बिझनेस मध्ये पैसे लागते. प्रोडक्शन वाढवायचं आहे, कच्च्या मालासाठी पैसा, ऍडव्हर्टायझिंग करायचं आहे, ऍडव्हर्टायझिंग एजन्सीला पैसे द्यावे लागतात, व्यवसायातलं काम करण्यासाठी कामगार लागते, सॅलरीच्या स्वरूपात त्यांना काय द्यावं लागेल, तुम्हाला पैसा द्यावा लागेल. म्हणजेच काय की कोणतंही काम बिझनेस मध्ये करायचं असेल तर वित्त, पैसा गरजेचा आहे. व्यवसाय करताना प्रत्येक टप्प्यावर निधीची गरज असते. आता टप्पा म्हणजेच काय, टप्पा म्हणजे तो टप्पा वेगळा जे तुमच्या माइंड मध्ये आता चालू आहे, राईट. एखाद्याला बोलायचं असेल तर टाक टप्पा, हे गोष्टी वेगळे. व्यवसायातला टप्पा म्हणजेच काय, बघा, एखादा एक बिझनेस आहे तर आपल्या बिझनेस मध्ये मल्टिपल डिपार्टमेंट असतात. सर कोणते कोणते डिपार्टमेंट असतात? आपल्या बिझनेस मधला पहिला टप्पा असतो प्रोडक्शन डिपार्टमेंट, दुसरा असतो प्रोडक्शनच्या बाजूलाच मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट, तिसरा असतो सेलिंग डिपार्टमेंट, चौथा टप्पा असतो मार्केटिंग डिपार्टमेंट, पाचवा टप्पा असतो मॅनेजमेंट डिपार्टमेंट. हे अनेक टप्पे आहेत. सेलिंग डिपार्टमेंटचं काम काय, वस्तूची विक्री करणे. मार्केटिंग डिपार्टमेंटचं काम काय, आपल्या व्यवसायाची जाहिरात करणे. प्रोडक्शन डिपार्टमेंटचं काम काय, की आपल्या व्यवसायातलं प्रोडक्शन अतिशय योग्य पद्धतीने व्हायले का बघणे. आता ह्या प्रत्येक टप्प्यामध्ये, प्रत्येक विभागामध्ये प्रत्येकाला तुम्हाला पैसे द्यावे लागतात. सर कसं? मॅनेजमेंट डिपार्टमेंट आहे, व्यवसायामध्ये जे मॅनेजर्स असतात त्यांना पैसे द्यावे लागत असतात. प्रोडक्शन डिपार्टमेंट आहे,
आणा रॉ मटेरियल, कच्चा माल आणा, पैसे द्यावे लागतात. सेलिंग डिपार्टमेंट, आपल्याला एजंट लोक हायर करावं लागतात, सेलर्स नेमणूक करावं लागते. जसं की मेडिकल्स, उदाहरणार्थ जे मेडिकल औषध गोळ्या विकणारे कंपन्या असतात, राईट, फार्मास्युटिकल कंपन्या असतात, ह्यांना MR ची नियुक्ती करावी लागते, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हची नियुक्ती. त्यांचं काम काय, मोठ्या मोठ्या फार्मास्युटिकल कंपन्यांच्या औषध गोळ्याचे सॅम्पल घेणं, डॉक्टरांकडे जाणं आणि डॉक्टरांना कन्व्हिन्स करणं की सर आमच्या औषध गोळ्या वगैरे द्या, मग ते त्यांचं अर्निंग करत असतात. म्हणजे इन शॉर्ट काय, तर MR ला पण एखाद्या मार्केटिंग कंपनीला, सॉरी, एखाद्या फार्मास्युटिकल कंपनीला त्यांचे प्रोडक्ट्स विकण्यासाठी सुद्धा MR लोकांना पैसे द्यावे लागतात, सॅलरीच्या स्वरूपात द्यावे लागतात. तर हे सगळे गोष्टी व्यवसायातले टप्पे असतात आणि हे प्रत्येक व्यवसाय मालकाला किंवा प्रत्येकाला निधीची म्हणजेच काय भांडवलाची गरज असते. आता इथे एक शब्द आलेला आहे ज्याच्यामुळे मॅक्सिमम मराठी कॉमर्सचे मुलं हँग होतात. पहिला शब्द आहे कंपनीचे प्रवर्तन. प्रवर्तन म्हणजेच काय, सुरू करणे. प्रवर्तन म्हणजेच काय, सुरू करणे. प्रवर्तकचा अर्थ तुम्ही गृहीत धरू शकता मालक. ओके, प्रवर्तन म्हणजेच काय, सुरू करणे. कंपनीचे प्रवर्तन, संघटन तसेच उद्योग व्यवसायातील नियमित कार्यांसाठीही याची आवश्यकता असते. तुम्हाला कंपनी चालू करायची असेल, पैशाची आवश्यकता असते. कंपनीमध्ये मॅनेजमेंट ऑर्गनायझेशन आणायचं आहे, संघटन निर्माण करायचं. संघटन म्हणजेच काय, विविध लोकांचा समूह एका उद्देशासाठी एकत्रित येणे, त्याला संघटन म्हणतात. OCM मध्ये झालेलं आहे. त्याचबरोबर हे सगळे कार्य करण्यासाठी पैशाची आवश्यकता असते. व्यवसायातील प्रत्येक कृती ही शेवटी वित्तशी संबंधित असते. व्यवसायामध्ये काहीही करायचं असेल तर ऍट द एंड तुमच्या जवळ काय पाहिजे, वित्त. म्हणजे आता धड्याचं जो पहिला पॅरेग्राफ आहे त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की बाबा काहीही करा, बिझनेस सुरू करायचा असेल किंवा व्यवसायामध्ये कोणतीही ऍक्टिव्हिटी करायची असेल, पैसा लागते. एवढं तर सर प्रत्येक कॉमर्सच्या मुलांना माहित आहे. सर दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये बघा, व्यवसाय संस्थेला आवश्यक असलेल्या निधीला भांडवल असे म्हणतात. आपण 11वी अकाउंट्स मध्ये शिकला होता. an amount invested into the business by proprietor is called as capital. सर व्यवसाय मालक जो स्वतःमध्ये व्यवसाय मालक स्वतःच्याच व्यवसायात जे पैसे टाकतो त्याला कॅपिटल म्हणतात. इथं काय सांगण्यात आलेलं आहे, व्यावसायिक संस्थेला आवश्यक असलेल्या निधीला भांडवल असे म्हणतात. आता व्यावसायिक त्याला सुरुवातीला व्यवसाय सुरू करण्यासाठी जे पैसे लागतात ते तर आवश्यकच आहेत, राईट, आणि त्यालाच काय म्हटलं जाते, कॅपिटल म्हटलं जाते. आता हा जो कॅपिटल आहे तो नीट लक्ष द्या, प्रत्येक व्यवसाय संस्थेला त्याच्या कार्यासाठी विशिष्ट भांडवलाची आवश्यकता असते. संयुक्त भांडवली संस्था म्हणजेच कंपनी ही आधुनिक व्यावसायिक संस्था आहे. आता नीट लक्ष द्या, संयुक्त म्हणजे मिक्स. सर याचा अर्थ काय, उदाहरणार्थ आज रिलायन्स इंडस्ट्रीजचा जो मालक आहे मुकेश अंबानी, ह्या रिलायन्स इंडस्ट्रीज एवढी मोठी कंपनी आहे, बरोबर. त्या रिलायन्स इंडस्ट्रीज मधला जो पैसा आहे त्याच्या एकट्याचा आहे का, नाही. तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्य लोकांनी त्या कंपनीचे शेअर्स घेतलेत. संयुक्त भांडवली संस्था. संयुक्त भांडवली संस्था म्हणजे काय, काही पैसा मुकेश अंबानीचा आहे आणि काही पैसा भागधारकांचा आहे. हा सर्व पैसा एकत्रित येऊन जेव्हा कंपनी चालू होते त्याच संस्थेला काय म्हणतात, संयुक्त भांडवली संस्था. म्हणजेच काय, कंपनी. काही पैसा मालकांचं आणि काही पैसा भागधारकांचं, शेअर होल्डर्सचं, कर्ज रोखेधारकांचं. ऑलराईट, ही आधुनिक व्यावसायिक संस्था आहे. तसेच हा मोठा उपक्रमही आहे. आज जर आजच्या कंडिशन मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजला बिझनेस करायचा असेल तर पैसे द्यायला तयार आहेत, बट सर्वसामान्य नागरिकांकडून पैसे घेऊन बिझनेसची सुरुवात करणे हा काही छोट्या मोठ्यांचा काम नाही किंवा हा काही इझी गोष्ट नाही, हा अवघड गोष्ट असतो. ओके, त्यामुळे इथं काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. तसेच हा एक मोठा उपक्रमी आहे, व्हेंचर आहे. सामान्य नागरिकांकडून पैसे घेऊन बिझनेस चालू करणं इज नॉट इझी थिंग. कारण पैसे जर तुम्हाला इझी मिळू शकतात, बट समोरचा व्यक्ती तुमच्या बिझनेस मध्ये का पैसे गुंतवणूक करायला, कारण त्याला वाटते की आज मी जर 1000 रुपये टाकलो तर उद्या मला 1200 मिळतील. ऑलराईट, या पॉइंट ऑफ व्ह्यू न टाकायला, याचा अर्थ तुम्हाला तुमची कंपनी प्रॉफिटेबल बनवून तुमच्या कंपनीची शेअरची प्राइस काय करावं लागेल, वाढवावी लागेल, राईट. अशा संस्थेस मोठ्या प्रमाणावर भांडवलाची आवश्यकता असते. आता तुम्हाला जर आजच्या सिच्युएशन मध्ये भारतामध्ये बिझनेस करायचा असेल तर तुमच्या जवळ जो भांडवल आहे तो कशा पद्धतीने असला पाहिजे,
मोठ्या प्रमाणावर असला पाहिजे. आणि इथं काय सांगण्यात आलेलं आहे, संयुक्त भांडवली संस्थेच्या व्यवस्थापनात मोठ्या प्रमाणावर भांडवल संचय किंवा निर्मितीला विशेष महत्व दिले जाते. आज हे जे मोठे मोठे कंपन्या आहेत ह्यांचं काम एकच आहे की काहीही करून भांडवल संचय म्हणजेच काय, मोठ्या प्रमाणावर व्यवसायामध्ये कॅपिटलच्या स्वरूपात पैसे जमा करणे, त्याचबरोबर नुसतं जमा न करता आणखी कसं भांडवल वाढवता येईल याचा सुद्धा विचार करणे. तुमच्यापैकी आय डोंट नो किती जण स्टॉक मार्केटमध्ये किंवा शेअर मार्केटमध्ये पैसे वगैरे गुंतवणूक करतात, याच्याबद्दल मला तेवढं नॉलेज नाहीये. बट ॲज अ टीचर किंवा ॲज अ कॉमर्स स्टुडंट मला स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करायला आवडते आणि मी खूप साऱ्या कंपनीमध्ये पैसे गुंतवणूक सुद्धा केलेले आहेत. आता स्क्रीनवर बघा, तुम्हाला रिलायन्स इंडस्ट्रीज दिसत असेल. आता ह्या रिलायन्स इंडस्ट्रीजचं आपण जेव्हा अनालिटिक्स चेक करू, व्यवस्थित चेक करा की या कंपनीचं एक्झॅक्ट नेटवर्थ म्हणजेच काय, एकूण मालकी हक्क असलेले किंवा एकूण त्यांचं संपत्ती, वर्थ म्हणजे एकूण मूल्य, संपत्ती. आता बघा इथं तुम्हाला मागच्या 5 वर्षाचे दिसत असतील सर्व अनालिटिक्स. 2021 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजच्या सगळ्या ऍसेटची बेरीज केली, त्यांच्याजवळ किती रुपयाची संपत्ती, जमीन, सोनं, नाणं, कॅश, सगळ्यांची जर बेरीज केली तर ओव्हरऑल 2021 मध्ये 7,99,432 करोड रुपयाची संपत्ती त्यांच्याजवळ होती. नेटवर्थ इमॅजिन करा, मी जस्ट कॅपिटल बद्दल बोलतोय. कट टू दिस, या 2025 वर या वर्षी त्यांच्याजवळ 10,09,626 करोड रुपयांची नेटवर्थ आहे. म्हणजे त्यांनी फोकस कशावर केलं, जास्तीत जास्त स्वतःच्या संपत्तीत मध्ये काय व्हायला पाहिजे, वाढ व्हायला पाहिजे. आता ते तुम्ही तुमचे प्रॉडक्ट्स विका, काहीही विका, इनडायरेक्टली दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये सांगण्यात आलेलं आहे की कंपनी जर सुरुवात करायची असेल किंवा व्यवसाय सुरुवात करायचा असेल तर भांडवल लागतो. आणि आधुनिक व्यावसायिक संस्था ज्याच्यामध्ये कशाचा समावेश होतो, संयुक्त भांडवली संस्था. संयुक्त भांडवली संस्था म्हणजे काय, काही पैसा मालकांचं आणि काही पैसा कोणाचं, भागधारकांचं. आणि ह्या सर्व कंपन्यांचा एकमात्र हेतू असतो की भांडवल संचय वाढवणे, म्हणजे स्वतः जवळचं कॅपिटल वरच्यावर वाढवत जाणे. त्याचबरोबर नीट लक्ष द्या, भांडवल निर्मितीलाही आणखी कसं भांडवलात वाढ करता येईल याच्याकडे लक्ष देणे. हा दुसरा पॅरेग्राफ. तिसऱ्या पॅरेग्राफ मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, भांडवल निर्मिती म्हणजेच कंपनीच्या आर्थिक योजनेनुसार विविध स्त्रोतांकडून भांडवल जमा करण्याची प्रक्रिया होय. आता सर तुम्ही तर आम्हाला सांगलात की भांडवल वाढवायचंय, बट आपल्या व्यवसायाचं कॅपिटल कशा पद्धतीने वाढवण्यात येते, तर आता आपल्याला ह्याचे काही सोर्सेस बघायचे. काय काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. कंपनीला वेगवेगळ्या स्त्रोतांद्वारे मोठ्या प्रमाणावर निधी जमा करते. व्यवसायासाठी उपलब्ध असलेल्या वित्त पुरवठ्याचे विविध स्त्रोत खालील तक्त्यामध्ये दिलेले आहेत. आता आजच्या सिच्युएशन मध्ये मी जर तुम्हाला विचारलं की बेटा तुमच्या खिशामध्ये किती रुपये आहेत, तुम्ही खिशामध्ये हात घालता, सर माझ्याजवळ 100 रुपीज आहेत. हे 100 रुपीज कुठून आले, सर येताना मी आज माझ्या वडिलांना पैसे मागितले, त्यांनी मला दिले. म्हणजे तुमच्या खिशामध्ये जे पैसे आलेत त्याचं सोर्स कुठून आहे, पप्पा. तुमच्या खिशामध्ये 100 रुपीज आहेत, कोण दिलं, सर मम्मी दिली. सोर्स कोण आहे, मम्मी. तुमच्या खिशामध्ये एखादी एक मुलगी असेल, तिच्या वॉलेटमध्ये, मुली अनेक ठिकाणी पैसे लपून ठेवतात, जसं की मोबाईलच्या बॅक कव्हर मध्ये असेल, पाऊच मध्ये असतील, खूप सारे मुलींजवळ सिक्रेट पॉइंट्स असतात. ओके. आणि मग एखाद्या मुलींना विचारलं की बाबा तुझ्याजवळ पैसे कुठून आले, सर काही दिवसाखाली रक्षाबंधन झाला होता, तर सर भावांनी पैसे दिलेला आहे, मनी इन्कम सोर्स फ्रॉम ब्रदर, राईट. आता एखादा बिझनेसमॅन आहे, त्या बिझनेसमॅन जवळ पैसे कुठून येतात, त्याचा स्त्रोत काय आपल्याला डिस्कस करायचा आहे. वित्त पुरवठ्याचे स्त्रोत, एखाद्या व्यवसाय मालकाजवळ जे पैसे येतात ते कुठून येतात. सर्वात पहिला व्यवसाय मालक म्हणजे स्वतःजवळ असलेले पैसे. तर सर्वात पहिला ज्या व्यवसाय मालकाजवळ स्वतःजवळ ऑलरेडी पैसे आहेत त्या पैशाला मालकीचे भांडवल म्हणतात. काय म्हणतात, मालकीचे. आणि अपार्ट फ्रॉम बिझनेस काही वेळेला त्याला कर्ज घ्यावं लागतात, लोन घ्यावं लागतात. आता हा लोन कशा पद्धतीने घेण्यात येतो,
आपल्याला चॅप्टर मध्ये डिस्कस करायचं आहे. शॉर्ट मध्ये सांगतो. सर्वात पहिला तुम्ही कर्ज रोखे म्हणजेच काय, डिबेंचर होल्डर्स, तुम्ही कर्ज रोखे विकू शकता. काय ते मी सांगतो, फक्त समजून घ्या. तुम्ही लोकांकडून ठेवीच्या स्वरूपात पैसे जमा करू शकता. बंधपत्रे, बॉन्ड्स विकू शकता. जागतिक ठेव पावती, अमेरिकन डिपॉझिटरी रिसिट, ग्लोबल डिपॉझिटरी रिसिट, अमेरिकन डिपॉझिटरी रिसिट, बँकेकडून कर्ज घेऊ शकता, फायनान्स कडून कर्ज घेऊ शकता, आणि व्यापारी कर्ज, व्यापारी बँकांकडून विविध डिफरंट लोन्स तुम्हाला मिळतात ते घेऊ शकता. सध्या पुरतं एवढं समजून घ्या की त्या मुलाचं एक्झाम्पल मी सुरुवातीला दिलं होतं, त्याला किती लाखाचा बिझनेस स्टार्ट करायचं होतं, 10 लाखाचं. त्याच्या स्वतःजवळ किती लाख होते, 7 लाख. तर या 7 लाखला मालकीचे भांडवल म्हणतात. 3 लाखची गरज पडली, तो बँकेकडून घेतो म्हणला, तर या 3 लाखाला काय म्हणतात, कर्जाऊ भांडवल. इथपर्यंत क्लिअर झालं? यस, इथपर्यंत क्लिअर. आता हे जे मालकीचे भांडवल आहे, एक तर तुम्ही तुमच्या कंपनीचे काय विकू शकता, सर आपण आपल्या कंपनीचे शेअर्स विकू शकतो. राईट, कंपनीचे शेअर्स विकू शकतो. आणि हे शेअर्स दोन प्रकारचे असतात, समहक्क भाग, अग्रहक्क भाग. सध्या पुरतं एवढंच लक्षात ठेवा, आपण आपल्या कंपनीचे शेअर्स विकू शकतो, भाग विकू शकतो, ज्याचे दोन प्रकार आहेत, एक समहक्क भाग आणि एक अग्रहक्क भाग. हा भाग नंतर आपण डिस्कस करूयात, भागांचा हा भाग आपण नंतर डिस्कस करूयात. ओके, सध्या पुरतं लक्षात ठेवा, मालकीचे भांडवल म्हणजे स्वतःचे पैसे, बाहेरून आणलेले पैसे म्हणजेच कोणते भांडवल, कर्जाऊ भांडवल. आणि इथं सांगण्यात आलेलं आहे प्रतिधारण नफा. प्रतिधारण नफ्याबद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलं की प्रतिधारण नफा म्हणजेच काय, की आपण बिझनेस स्टार्ट करायलो 2025-26 मध्ये, तर 27 मध्ये आपल्याला या वर्षभरात केलेल्या मेहनतीचं फळ या वर्षभराच्या प्रॉफिटच्या स्वरूपात मिळेल. आणि ते प्रॉफिट इकडे तिकडे खर्च न करता आपण वापस व्यवसायात टाकून, आणि मग वापस व्यवसायात टाकल्यामुळे व्यवसायाचं काय वाढेल, भांडवल वाढेल. इथंपर्यंत क्लिअर? राईट. आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे, चेक करा. वरील स्त्रोतांचे अंतर्गत व बहिर्गत, इंटरनल अँड एक्सटर्नल सोर्स असे वर्गीकरण केले जातात. आता हे जे आहेत नीट लक्षात घ्या की वित्त पुरवठ्याचे जे स्त्रोत आहेत, ह्याचे दोन स्त्रोत आहेत. तुम्हाला जे पैसे येतात, दोन प्रकारे पैसे येतात. आता उदाहरणार्थ सपोज तुमचा एखादा एक मित्र आहे, खास करून मुलं, तर त्या मुलाला 300 रुपयाची गरज आहे. ओके, त्या मुलाला 300 रुपीजची गरज आहे, आणि त्या मुलानं घरी पैसे मागितले. तर आई वडिलांना सांगितलं की मम्मी पप्पा मला असं पैशाची गरज आहे, तुम्ही देऊ शकता का. मम्मी पप्पा मला कितीची गरज आहे, तुम्हाला 300 ची गरज आहे. मग मुलांना सांगितलं, मम्मी पप्पांना म्हणले की काय हरकत नाही, सध्या पुरते हे 200 रुपयेच आहेत, हे ठेवून घे, बाकी 100 रुपीज नाही आहेत. मुलगा मला ठीक आहे मम्मी पप्पा, थँक्यू सो मच, काय हरकत नाही. आणि मग मुलगा आला, त्याच्या रूम मध्ये बसला, आणि त्याच्या एका फिमेल फ्रेंडला फोन केला आणि म्हणला की यार असा असा एक इश्यू झालेला आहे, तू 100 रुपीज की मदत करू शकतीस का. तिने म्हटलं काय हरकत नाही रे, चालते, तुला नाही देणार तर पैसे कोणाला देणार. असं म्हणल्याबरोबर मुलगा हसून फोन ठेवला, आणि मग दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये तिच्याकडून 100 रुपये तो घेतला. सो मुलाला कितीची गरज होती, सर 300. घरच्या माणसांकडून किती आले, 200. बाहेरच्या माणसांकडून किती आले, 100. तो आत्ता जरी बाहेरचा माणूस असला, नंतर जरी तुमचा घराचाच एक घटक होणार असेल, बट सध्या सिच्युएशनला तो बाहेरचा माणूस आहे. ओके, लगेच खुश होऊ नका. सो मग तुमच्या आई वडिलांकडून जे 200 रुपये आलेत, त्या 200 रुपयाला अंतर्गत स्त्रोत म्हणायचं, कारण ते आपल्या घरचे आहेत, रक्ताचे आहेत. आणि बाहेर कडून जे 100 रुपये आलेले आहेत, त्यांना म्हणायचं बाह्य स्त्रोत. ऑलराईट, बिझनेसच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने विचार करा, खुश होऊ नका, हसू नकोस, 12वीची एक्झाम आहे. इथं काय सांगण्यात आलेलं आहे, बाह्य स्त्रोत म्हणजे काय, संस्थे बाहेरच्या मार्गाने जमा केलेली निधी, म्हणजे बँक असतील, अमेरिकन डिपॉझिटरी रिसिट, ग्लोबल डिपॉझिटरी रिसिट, अशा मार्गांना बॉन्ड्स विकून ठेवीच्या स्वरूपात आलेले पैसे. आणि अंतर्गत कर्ज म्हणजे आपले आपले स्वतःचे पैसे, भांडवलाचे. ओके, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट सांगण्यात आलेला आहे, मालकीच्या भांडवलाचे स्त्रोत. आता जे दोन स्त्रोत आहेत, अंतर्गत आणि बहिर्गत. बहिर्गतच्या नंतर बाहेरून पैसे कसं येतात तो भाग नंतर. आता अगोदर बघूयात की आपल्या व्यवसायातल्या व्यवसाय अंतर्गत आपण कशा पद्धतीने व्यवसायाचं भांडवल जास्त करू शकतो. पहिलं पॉइंट काय सांगण्यात आलेलं आहे, मालकाच्या किंवा भागधारकाच्या मदतीने कंपनीने उभे केलेले भांडवल म्हणजेच मालकीचे भांडवल होय. भागधारक कंपनीचे भाग
खरेदी करतात आणि आवश्यक भांडवल पुरवितात. मालकीचे भांडवलाचा हा एक प्रकार आहे. आता उदाहरणार्थ नीट लक्षात घ्या, एक एक्झाम्पल सांगतो. ओके, सो सध्यासाठीचं बेस्ट एक्झाम्पल असेल कोणतं जर सांगायचं असेल तर ह्युंडाई. आता ह्युंडाई कंपनी, ह्युंडाई नावाची एक कंपनी आहे. या कंपनीचे शेअर्स माझ्याकडे आहेत. ओके, आता नियर अबाउट या कंपनीचे 14 शेअर्स माझ्याकडे आहेत. इथे तुम्हाला दिसत असतील. या कंपनीजवळ हजारो लाखो शेअर्स आहेत. बट त्या हजारो लाखो शेअर्स पैकी यांनी मला 14 शेअर्स दिले आणि ते एक शेअर खरेदी करण्यासाठी मी जवळपास 1960 रुपये दिले होते आणि टोटल मी गुंतवणूक केली होती त्यांच्या कंपनीमध्ये. नीट लक्षात घ्या, टोटल मी त्या हुंडाई कंपनीमध्ये गुंतवणूक केली होती 27,440. म्हणजेच कंपनीचे जो भांडवल आहे त्यापैकी एकूण हजारो शेअर्स आहेत, त्या 1000 पैकी त्यांनी मला फक्त 14 शेअर्स दिले आणि त्या 14 शेअर्सचा मालकी हक्क आज माझ्याकडे आहे. या 14 शेअर्सच्या बदल्यात मी त्यांना किती रुपये दिलं तर माझ्यातर्फे त्यांना गेले 27,440. इथपर्यंत क्लिअर झालं? राईट. तर आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. भागधारकाच्या मदतीने कंपनीने उभे केलेले भांडवल म्हणजेच मालकीचे भांडवल. कंपनीला पैसे पाहिजेत, कंपनीने त्यांच्या शेअर्सचे हिस्से केले, कॅपिटलचे हिस्से केले, त्यापैकी 14 हिस्से मला दिले आणि माझ्यातर्फे कंपनीला पैसे गेले. तर ह्याच पैशाला किंवा या भांडवलाला कंपनी काय म्हणते? मालकीचे भांडवल. भागधारक हे कंपनीचे भाग खरेदी करतात आणि आवश्यक भांडवल पुरवितात. आता माझं काम काय? मी त्या कंपनीचे शेअर्स घेतले, 14 भाग घेतले, त्याच्या बदल्यात मी कंपनीला किती रुपये दिले? 27,700 रुपये दिले. ऑलराईट. आता सर तुम्हाला काय फायदा मिळाला? किती इझी आहे. मला एक भाग त्यावेळेस जेव्हा मी घेतलं होतं मागच्या वर्षी 2024च्या ऑक्टोबर महिन्यात मी जवळपास घेतलं होतं आणि एक भाग मला मिळाला होता 1960 रुपयाला. आज त्या एका भागाची किंमत आहे 2460 रुपये. म्हणजे नियर अबाउट इमॅजिन करा, मला 1900 रुपयाला एक शेअर पडला, आज त्या शेअरची किंमत 2400 रुपये. म्हणजे प्रत्येक भाग खरेदी करत केल्यानंतर मला किती रुपयाचा नफा झाला? 500 रुपयाचा नफा झाला. ऑलराईट. आता नीट लक्षात घ्या, इथं काय सांगण्यात आलेलं आहे? मालकीच्या भांडवलाचा हा एक प्रकार आहे. म्हणजे कंपनीला स्वतःचं भांडवल जर उभारायचं असेल तर कंपनी असं शेअर्स विकून पैसे जमा करू शकते. ऑलराईट. आता दुसरं पॉइंट काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. मालकीच्या भांडवलाचा आणखी एक प्रकार म्हणजे संचित नफा किंवा प्रतिधारण नफा. आता हे संचित नफा किंवा प्रतिधारण नफा म्हणजेच काय? सोपं आहे. काय सांगण्यात आलेलं आहे? यालाच नफ्याची पुनर्गुंतवणूक सुद्धा म्हणतात. मी त्या मुलाला विचारलं होतं, पुढच्या वर्षी जर पैसे पाहिजे असले तर कसं करशील? तुम्हाला की सर मी मस्तपैकी 2026, 27, 25, 26 मध्ये मस्तपैकी व्यवसाय करेन आणि मग मला जो प्रॉफिट होईल तो 27 मध्ये वापस व्यवसायात टाकून टाकेन. ऑलराईट. इट मीन्स झालेला प्रॉफिट वापस जर व्यवसायात येत असेल तर व्यवसायाचा भांडवल काय होतो? वाढतो. यालाच काय म्हणतात? अर्थशास्त्र 12वी चिटणीसाच्या कार्यपद्धतीच्या भाषेत याला म्हणतात संचित नफा किंवा प्रतिधारण नफा. काय म्हणतात? संचित नफा किंवा प्रतिधारण नफा. प्लॉगिंग बॅक ऑफ प्रॉफिट असेही म्हणतात. म्हणजेच काय? कंपनीच्या नफ्याची कंपनीच्याच व्यवसायात पुनर्गुंतवणूक करणे याचा अर्थ होतो. निधी उभारणीचा हा अंतर्गत स्रोत आहे. म्हणजे स्वतःलाच झालेला प्रॉफिट वापस स्वतःच्याच बिझनेस मध्ये टाकणे यालाच म्हणतात संचित नफा किंवा प्रतिधारण नफा. शब्द लक्षात ठेवा काय आहेत, कारण ह्याच्यावरच तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह विचारण्यात येतात. त्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे? मालकीचे भांडवल हे कायमस्वरूपी व्यवसायात राहणारे भांडवल मानले जाते. हे कंपनी विसर्जनाच्या वेळीच परत केले जाते. नीट लक्षात घ्या. आता मी ज्या ह्युंडाई कंपनीमध्ये पैसे टाकलो होतो ते कंपनी ते मला पैसे 1 वर्ष 2 वर्ष वापरून परत देणार नाही. लाईफ टाइम त्यांच्या जवळच ठेवून घेणार आहे. आता जर मला पाहिजे असेल तर मला देऊ शकते, बट कंपनी स्वतःहून देऊ शकत नाही. या 12वी SP चा अभ्यास करत असताना तुम्हाला स्वतःला कंपनी असं समजून अभ्यास करायचा आहे. जसं की अकाउंटचा अभ्यास करत असताना तुम्हाला दुकानदाराच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने विचार करावा लागतो.
तुम्ही जर ग्राहकाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार केलात, मेलात, सेल्सच्या ठिकाणी परचेस लिहून टाकता तुम्ही. तसं एसपीचा अभ्यास करत असताना तुम्हाला कंपनीच्या दृष्टिकोनातून विचार करावे लागते. ऑलराईट. आता इथे काय सांगण्यात आलेलं आहे, मालकीचे भांडवल हे कायमस्वरूपी व्यवसायात राहणारे भांडवल मानले जाते. हे कंपनी विसर्जनाच्या वेळेस परत केले जाते. आता जे ह्युंडाईचे शेअर्स माझ्याजवळ होते, ह्युंडाई कंपनी मला म्हणणार नाही, झालं प्रसाद हे घे तुझे तुझे पैसे, हा इल्ले मेल तरी वापस करणार त्यांनी. बरं जर मला स्वतःहून पाहिजे असेल तर मी ते भाग वापस विकू शकतो दुसऱ्या कोणाला तरी. बट कंपनी स्वतःहून कधी परत करते, विसर्जनाच्या वेळीच. ह्युंडाई कंपनी डिसाईड केली की बाबा बस आता जिरली आमची, धन्यवाद, आम्हाला आता इथून बिझनेस करायचं नाही. मग कंपनी काय करते, स्वतःहून ते पैसे तुम्हाला परत करून टाकते. या मोमेंटला जर उदाहरणार्थ ऍट दिस मोमेंट ह्युंडाई कंपनी बंद पडली आणि त्यांनी सांगितले की बाबा ज्या ज्या शेअर होल्डर्स कडून आम्ही पैसे घेतले होते त्यांना आम्ही ते पैसे वापस करणार. तर मग सर ह्युंडाई कंपनी जर तुमच्याकडून 27,440 घेतली होती, तेवढेच पैसे परत करणार का? मार खायचा का कंपनीला? तेवढं नाही. कंपनी किती करेल ऍट दिस मोमेंट, 34,445 रुपये ती कंपनी मला परत करेल. कळाले थोडंफार? हा, म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की हे जे भांडवलाचे पैसे तुम्ही कंपनीला द्यायलोत, कंपनी स्वतःहून परत करत नाही, बट जर बुडत असेल तर कंपनी अगोदर पैसे देऊन टाकते. ओके. आता नीट लक्षात घ्या, भाग भांडवलाच्या रूपात मालकी भांडवल हे कंपनीसाठी प्रारंभिक स्त्रोत आहे. प्रारंभिक स्त्रोत म्हणजेच काय? सर्वात पहिला जर एखाद्या कंपनीला पैशाची गरज असेल तर सर्वात पहिले ती कंपनी काय करते, शेअर्स विकते. आणि कंपनीला जेव्हा पैसे यायले तर सर्वात फर्स्ट प्रायमरी सोर्स आहे प्रारंभिक, तो कोणता आहे? मालकी भांडवल. नंतरच्या काळातही अतिरिक्त भांडवली गरजा पूर्ण करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. आणि जसं जसं नंतर कंपनीला पैसे पाहिजे असतील तसं तसं कंपनी शेअर्स विकत असते, पैशाची गरज पूर्ण करत असते. तथापि जर कधी त्याऐवजी जर कधी संचित नफा हा भांडवलाचा प्रारंभिक स्त्रोत असू शकत नाही. आता एखाद्या कंपनीला पैसे पाहिजे, नीट लक्ष द्या मी काय म्हणालो. एखाद्या कंपनीला जर पैसे पाहिजे आणि मोठा एखादा प्लांट स्टार्ट करायचं, सपोज मुकेश अंबानीला 2027-28 मध्ये त्यांची जी कार आहे, सॉरी कार म्हणालो, त्यांचं जे जिओचं 6G चालू आहे, जसं की आता सध्या सिच्युएशन मध्ये आपण 5G मध्ये आहोत, तसं 6G प्लांट टाकायचा, प्लांट स्टार्ट करायचा आहे आणि डाटा सेंटर सुरुवात करायचे आहेत. आणि मग ह्याच्यासाठी कंपनीला 8,000 करोड रुपये लागणार आहेत. किती? 8,000 करोड. जस्ट एक इमॅजिन. आणि मग कंपनीची मीटिंग बसली, सगळे फायनान्स डिपार्टमेंट मध्ये वगैरे आले लोक, अँड मग डिस्कशन चालू झाले की 8,000 करोड पाहिजे, कसं करायचं. मग कंपनीचे सगळ्या लोकांना विचारलं की आपल्याजवळ किती कॅपिटल आहे. त्यांनी म्हणले की सर आपल्याजवळ सध्या राखीव मध्ये 4,000 करोडचं कॅपिटल आहे. यावर्षी प्रॉफिट किती होईल? यावर्षी सर आपल्याला प्रॉफिट 1,000 करोडच होईल. मग कंपनीला वाटलं की बाबा आपल्याला पाहिजे तर 8,000 करोड आहेत तर 5,000, मग राहिले किती? 3,000 करोड. हे काय करायचं? मग अशा वेळेस कंपनी काय करते, वापस कंपनीचे राहिलेले जे शेअर्स आहेत ते शेअर्स विकते किंवा बहिर्गत स्त्रोतांचा वापर करते. बट ज्या वेळेस कंपनीला गरज पडली तर कंपनी या वर्षीचा प्रॉफिट आलं तरच मी करतो असं डिसिजन घेत नाही. सध्या सिच्युएशन मध्ये मार्केटमध्ये खूप सारे कंपन्या आहेत जे लॉसेस मध्ये आहेत, तरी सुद्धा ते कंपनी, आता जे कंपनी लॉस मध्ये आहे त्याचा विचार कर नका, जोपर्यंत प्रॉफिट मध्ये येणार नाही तोपर्यंत बिझनेस वाढवणार नाही, पॉसिबलच नाही. आजच्या सिच्युएशन मध्ये असे अनेक कंपन्या आहेत जे ऍट दिस मोमेंट लॉसेस मध्ये चालू आहेत. त्यांचा रनवे फक्त 3-4 महिन्याचाच आहे. रनवेचा अर्थ याचा काय की त्यांच्याजवळ 3-4 महिनेच कर्मचाऱ्यांना पगार देता येईल एवढंच पैसा आहे, तरी सुद्धा ते बिझनेस करायलेत. मग अशा वेळेस ते काय करतात, बहिर्गत स्त्रोतांचा वापर करतात. सध्या तुम्ही इंटरनेटवर एक कंपनी बघता, एका कंपनीची बाईक बघता की पावसामध्ये जिथं पूर सदृश्य स्थिती निर्माण झालेली आहे त्या ठिकाणी मधून पण, त्या साचलेल्या पाण्यातून पण ते गाडी पळवायलेत. ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी, त्यांची एक 2 व्हीलर स्कूटी आहे, ते खूप फेमस आहे. ओला कंपनीचे जर बघताल तर कंपनी वरचेवर त्यांचे प्लांट्स वाढवायली. तुमच्या सुद्धा अनेक गावांमध्ये बघा ब्लॅक शटर्स मध्ये ओलाचे शॉप्स वगैरे आलेले आहेत आणि कंपनी वरचेवर त्यांची दुकानं वाढवायली. आता हे त्यांचा व्यवसाय विस्तार करत असताना प्रॉफिट झाला तरच करेल का? नाही, सरळ सरळ बहिर्गत स्त्रोतांचा वापर करतील. ते
लागल तेवढे पैसे घेतील व्यवसायाला हळूहळू प्रॉफिटेबल बनवण्यासाठी. आणि सध्या सिच्युएशन मध्ये नीट लक्षात घ्या मी काय सांगायलो, सध्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला पॅन इंडिया बिझनेस चालू करायचा असेल, म्हणजे तुम्हाला तुमचं वाटत असेल की बिझनेस पूर्ण भारतामध्ये यावं, तर कंपल्सरी सुरुवातीला 5 ते 6 वर्ष मोस्ट ऑफ टाइम तुम्हाला लॉसेस फेस करावं लागतात, त्याच्यानंतर कुठं प्रॉफिटेबल होतं. लेन्स कार्ट सध्या लॉस मध्ये चालू आहे, तरी सुद्धा बिझनेस करायलेत. ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी, सर तुम्हाला कसं माहित, तुमच्या घरचं आहे का ते, हे बघा ह्यांचे शेअर्स घेतलेले आहेत मी, आणि याच्यामध्ये चेक करा ह्यांचे जेव्हा आपण मागच्या काही वर्षाची हिस्ट्री बघू, मागच्या काही क्वार्टर्सची. जस्ट 1 सेकंड, जस्ट एका मिनिटाचा टाइम द्या मला. थँक्यू सो मच. हा, याच्यामध्ये चेक करा, इथं तुम्हाला ओला कंपनीचे दिसत असेल. मागच्या काही क्वार्टर्स मध्ये जर बघितलं असाल, क्वार्टर्स कॉमर्स वाले अकाउंट्स वाले दर 3 महिन्याच्या एका भागाला क्वार्टर्स म्हणतात. ऑल राईट, तर इथं तुम्हाला जून 2025 दिसत असेल. याचा अर्थ काय, इट मीन्स एप्रिल 2025, मे 2025 आणि जून 2025 या 3 महिन्यामध्येच कंपनीला 428 करोडचा लॉस झालेला आहे. जानेवारी फेब्रुवारी मार्च 2025 या 2025च्या पहिल्या 3 महिन्यामध्येच त्यांना 870 करोडचं काय झालेलं आहे, लॉस झालेला आहे. अशा वेळेस संचयी नफ्यातून पैसे येऊ शकतात का, सर नफाच नाही तर कुठून पैसे येतील. मग अशा वेळेस त्यांना बहिर्गत स्त्रोतांचा वापर करावा लागतो. मॅटर ऑफ द फॅक्ट सांगायचं असेल तर तुम्हाला जर भांडवल वाढवायचं असेल तर संचित नफा हा भांडवलाचा प्राथमिक स्त्रोत असू शकत नाही, परंतु जेव्हा कंपनी आपल्या व्यवसायाला फायदेशीररित्या चालविते तेव्हा हा स्त्रोत महत्वपूर्ण असू शकतो. सपोज एखादी कंपनी प्रॉफिटेबल आहे, मग अशा प्रॉफिटेबल कंपनीला नवीन प्लांट टाकण्यासाठी त्यांचं यावर्षीचं प्रॉफिट वापर करता येतो. उदाहरणार्थ कसं, रिलायन्स एक्झाम्पल सांगितलं होतं, त्यांना किती हजार करोडनं नवीन प्लांट टाकायचा आहे, 8,000 करोड. त्यांच्याजवळ ऑलरेडी स्वतःजवळ कॅपिटल मध्ये कितीचे आहेत, 5. यावर्षी कितीचा नफा होईल, 1000 करोड. राहिले 5 ने किती झाले, 6. मग राहिल्यानंतर जे 2000 करोड आहेत ते बाहेरून लोनच्या स्वरूपात घेऊ शकतात. म्हणजेच काय, आता ह्या लाईनचा विचार करा, इथं काय सांगण्यात आलेलं आहे की जेव्हा आपल्या व्यवसाय फायदेशीररित्या चालविते तेव्हा हा स्त्रोत महत्वपूर्ण असू शकतो. आता रिलायन्स कंपनी त्यांचा बिझनेस कशामध्ये जमा करायली, रिलायन्स कंपनी त्यांचा बिझनेस प्रॉफिट मध्ये चालवायली. ऑल राईट, हे त्यांचं कॅपिटल रिझर्व्ह फॉर्मॅट मध्ये किती लाखाचं आहे, किती करोडचा आहे, 5,000 करोडचा आहे. मग अशा परिस्थितीमध्ये हे 8,000 करोड जमा करण्यासाठी हे 1,000 करोड रुपये फायद्याचे ठरू शकतात, बट लॉस मेकिंग कंपनीला जमणार नाही. त्याच्यानंतर इथं काय सांगण्यात आलेलं आहे, चेक करा. भाग भांडवल हा भांडवलाचा सर्वत्रिक आढळणारा असा प्रकार आहे. कंपनीच्या आवश्यक भांडवलाची रक्कम प्रवर्तक ठरवितात. आता नीट लक्ष द्या, प्रवर्तन म्हणजे सुरुवात करणे, प्रवर्तक म्हणजे व्यवसायाचे मालक. काय सांगण्यात आलेलं आहे की कंपनीच्या आवश्यक भांडवलाची रक्कम प्रवर्तक ठरवितात, आणि भाग भांडवल हा भांडवलाचा सार्वत्रिक आढळणारा असा प्रकार आहे. दोन गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत. भाग भांडवल हा सार्वत्रिक आढळणारा प्रकार आहे. थोडक्यात म्हणजे आज इंडियामध्ये खूप सारे कंपनी जे आहेत शेअर्स मध्ये वगैरे विकून स्वतःचं भांडवल रेस करू शकतात, आणि सगळीकडेच असं चालतं. ओके, त्याच्यानंतर व्यवसायामध्ये किती भांडवल लागेल हे व्यवसायाचे कोण ठरवतात, प्रवर्तक. प्रवर्तक म्हणजेच काय, मालक. त्याच्यानंतर भाग भांडवल रक्कम अधिकृत ऑथोराइज कॅपिटल म्हणून ओळखल्या जाते. म्हणजे काय, ऑथोराइज कॅपिटल म्हणजेच काय, हळूहळू तुम्ही पुढे जाल. जसं पार्टनरशिप अकाउंट्स बद्दल सांगायलो, पार्टनरशिप फायनल अकाउंट्स मध्ये जेव्हा 2 पार्टनर्स एकत्रित येऊन रिटर्न अग्रीमेंट तयार होतो त्याला पार्टनरशिप डीड म्हणतात. तसं कंपनी स्थापन होत असताना
एक मेमोरंडम ऑफ असोसिएशन असते किंवा आर्टिकल्स ऑफ असोसिएशन असते, ज्याला मराठीमध्ये घटनापत्रक म्हणतात. आणि घटनापत्रकामध्ये नमूद केलेलं असते की आमची ही कंपनी आहे, 10 लाख करोड रुपये भागभांडवल रेस करणार आहे. राईट, ह्यालाच म्हणतात ऑथोराइज कॅपिटल. म्हणजेच काय, कंपनीच्या घटनापत्रकात किती भांडवल नमूद करण्याचं आहे किंवा कंपनी किती भांडवल उभारणार आहे त्याच्याबद्दल जो आकडा नमूद केलेला असतो त्याला अधिकृत भांडवल किंवा ऑथोराइज भांडवल म्हणून ओळखले जातात. ही रक्कम कंपनीच्या घटनापत्रकात नमूद केली जाते. किती सोपं आहे, व्यवसाय स्टार्ट करायचा आहे, यस. मालकाला किती कॅपिटल पाहिजे, 10 लाख करोड. किती पाहिजे, 10 लाख. हे कोण ठरवणार, मालक ठरवणार. मालक म्हणजेच कोण, प्रवर्तक. आणि जेवढेही मालक ठरवला की बाबा आपल्याला कंपनी चालू करायची, आपल्याला 10 लाख करोड रुपये पाहिजे, तर 10 लाख करोडला काय म्हणतात, अधिकृत भांडवल. इंग्लिश मध्ये काय म्हणतात, ऑथोराइज कॅपिटल. याची नोंद कुठं करण्यात येते, घटनापत्रकात नमूद केली जाते. आता आपण याचा विचार सविस्तरपणे अभ्यासूयात, पण या लाईव्ह सेशन मध्ये नाही, पुढच्या लाईव्ह सेशन मध्ये. आता माझं एक थोडस सवय आहे की क्लास चालू असताना मी पूर्णपणे फोकस जो आहे तो क्लासवर करतो. कमेंट्स कडे माझं सहसा दुर्लक्ष असतं. बट डोंट वरी, मी तुमच्या कमेंट्स घेणार, काळजी करू नका. ओके, आता आतापर्यंत जेवढेही मुलं युट्यूबवर व्हिडिओज बघत होते, ज्यांचे ऑलरेडी दुसरीकडे क्लासेस जॉईन केलेले आहेत, बट कुठं ना कुठं म्हणतात की सर तुमचे व्हिडिओ आम्हाला दिसतात, तुम्ही शिकवलेलं आम्हाला समजतं, मग काहीतरी नोट्स मिळेल का. ह्या सर्वांसाठी आपण 100 रुपीजची नोट्स केला. काही काही मुलं, सर नाही आम्हाला तुमच्याकडे क्लास जॉईन करायचा आहे, बिग बुल बॅच जॉईन करायचे, त्यांना बिग बुल बॅच मध्ये ऍक्सेस दिलेला आहे. त्याचे नोट्स बिग बुल बॅच मध्ये सेपरेट स्टडी मटेरियल नावाचं फोल्डर आहे, तिथे मिळतात. आता एसपीचं कसं होणार, डोंट वरी, एसपी चे जे नोट्स आहेत ते तुम्हाला बिग बुल बॅच वाला स्टुडंट्सला तिथे मिळतील. बट जे युट्यूबवर बघणार आहेत त्यांना सुद्धा काही ना काही, उनके लिए भी कुछ तो भी बनता है, त्यांना सुद्धा देईन. आता हा क्लास तुम्हाला कळाला का नाही, या क्लासमध्ये काय काय झालेलं आहे, काय काय नाही, शॉर्ट मध्ये आपण रिवाइज करूया. ऑलराईट, स्क्रीनवर चेक करा, तुम्हाला प्रश्न सुद्धा विचारणार आहोत. सोर्सेस ऑफ कॅपिटल. सोर्सेस ऑफ कॅपिटल म्हणजे सर्वात पहिला येते स्वहक्काचे भांडवल. स्वहक्काचे भांडवल म्हणजेच काय, स्वतः मालकांमार्फत स्वतःचे अंतर्गत. राईट, पेज नंबर 13 वर तुम्हाला दिसलेला असेल. स्वमालकाचे म्हणजेच काय, मालकाचे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे भागधारकांकडून आलेले. स्वमालका म्हणजेच कंपनीचे शेअर्स विकून. कोणते कोणते शेअर्स, तुम्ही इक्विटी शेअर्स विकू शकता, प्रिफरन्स शेअर्स विकून जे पण पैसे तुम्हाला यायले त्याला तुम्ही स्वमालकाचे हक्काचे भांडवल म्हणू शकता. दुसरं कोणतं आहे, उधारीचे. उधारीचेच म्हणजे कोणते, काही काही शब्द जे पुस्तकातले दिलेले तुम्हाला समजत नसतील तर मी माझ्या सोप्या भाषेत देण्याचा प्रयत्न करतो. कर्जाऊ भांडवल. कर्जाऊ म्हणजेच काय, कर्जाच्या स्वरूपात उधारीवर घेतलेले पैसे. आता हे कुठून कुठून येऊ शकतात, उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या कंपनीचे डिबेंचर विकू शकता, तुम्ही बँकेकडून काय घेऊ शकता, कर्ज घेऊ शकता, किंवा ठेवीच्या स्वरूपात पैसे घेऊ शकता. इथपर्यंत क्लिअर. राईट, आता अंतर्गत स्त्रोत असतात. अंतर्गत स्त्रोत म्हणजेच काय, व्यवसायातून निर्माण झालेले. व्यवसायातून निर्माण झालेले म्हणजेच काय, या वर्षी आपल्या व्यवसायाला जेवढही नफा होईल, नीट लक्ष द्या, या वर्षी आपल्या व्यवसायाला जेवढही नफा होईल ते नफ्याचे पैसे वापस व्यवसायात टाकणे, त्यालाच म्हणतात नफ्याची पुन्हा गुंतवणूक करणे, प्लॉगिंग बॅक ऑफ प्रॉफिट, राखीव निधी. ऑलराईट, डन. आता याच्याबद्दल आणखी जर सांगायचं असेल, नफ्याची पुन्हा गुंतवणूक, इथं काय काय सांगण्यात आलेलं आहे, कंपनीने मिळवलेल्या नफ्यातून काही भाग डिव्हिडंड न देता राखून ठेवते. कंपनीला जेव्हाही प्रॉफिट होत असते तर काही प्रॉफिट डिव्हिडंड, लाभांशच्या स्वरूपात न वाटता, लाभांश म्हणजे काय, समोर धडा आहे मी सांगतो, लाभांश स्वरूपात न देता स्वतःजवळ ठेवते. हा स्वतःजवळ ठेवलेला पैसा भविष्यातील विस्तार, यंत्रसामग्री खरेदी करणे, संशोधन इत्यादीसाठी वापरला जातो. राईट, भविष्यातील विस्तार म्हणजेच काय, तुम्हाला मोठा एखादा एक बिझनेस चालू, वापस ऑलरेडी तुमचा बिझनेस आहे, एखादी एक ब्रांच ओपन करायचा असेल, आहे त्याच बिझनेस मध्ये एखादी एक मोठी सीसीटीव्ही बसवायचा असेल, आणखी एक मशिनरी घ्यायची असेल, किंवा नवीन एखादा एक प्रोडक्ट लॉन्च करायचा, त्याच्या रिसर्चसाठी, संशोधनासाठी लागत असेल तर तुम्ही याचा पैशाचा वापर करू शकता. यालाच आंतरिक पुरवठा, इंटरनल फायनान्सिंग असेही म्हणतात. थोडक्यात काय, भांडवलाचे स्त्रोत, एक, भांडवल कुठून कुठून येते तुमच्या व्यवसायाला, स्वमालकीचे, स्वतःचे, उधारी प्लस अंतर्गत, स्वतःचे, उधारी प्लस अंतर्गत. त्यानंतर अंतर्गत स्त्रोताच्या नफ्याची पुनर्गुंतवणूक हा महत्वाचा भाग आहे. ओके, आता नीट लक्ष द्या, मी तुम्हाला 5 प्रश्न विचारतो.
प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये द्यायचं. जेवढेही स्टुडंट्स लाईव्ह पाहिलेत किंवा तुम्ही कधीही व्हिडिओ पहा, ह्या 5 प्रश्नांचं उत्तर तुम्हाला द्यायचंय. 5 पैकी 3 प्रश्नांचं उत्तर मी लगेच तुमच्याकडून कव्हर करून घेतो. राहिलेले जे प्रश्न आहेत त्याचं उत्तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये देऊ शकता. ओके, डन. पहिला प्रश्न, जर इफ इन केस उत्तर येत नसेल तर उद्याच्या सेशन मध्ये सेशन चालू होण्याच्या अगोदर ह्या 5 प्रश्नांची उत्तर मी राहिलेल्या 2 प्रश्नांची उत्तर सांगूनच मग मी सेशन चालू करतो. पहिला प्रश्न, भांडवलाचे मुख्य 3 स्त्रोत कोणते कोणते आहेत? भांडवलाचे मुख्य 3 स्त्रोत कोणते कोणते आहेत? चला फटाफट कमेंट करायला स्टार्ट करा. सर भांडवलाचे 3 स्त्रोत पेज नंबर 13 वर तुम्ही सांगितला होता. कोणते कोणते 3 स्त्रोत आहेत? सर्वात पहिला बघा, मालकीचे स्त्रोत, राईट, कर्जाऊ भांडवल, आणि तिसरा आहे प्रतिधारण नफा किंवा अंतर्गत स्त्रोत. स्वमालकीचे किंवा हक्काचे, नीट लक्ष द्या, उधारीचे आणि अंतर्गत. प्रश्न दुसरा, इक्विटी शेअर्स आणि प्रेफरन्स शेअर्स कोणत्या भांडवलाखाली येतात? आता किती सोपं आहे. समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग हा कोणत्या भांडवलाखाली येतात? पेज नंबर 13 बघा बरं. पेज नंबर, मालकीच्या भांडवलाखाली येतात का कर्जाऊ भांडवलाखाली येतात? सोपं आहे की सर, जे समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग आहेत हे मालकीच्या भांडवलाखाली येतात. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? मालकीचे भांडवल. प्रश्न क्रमांक 3, डिबेंचर आणि कर्ज हे कोणत्या भांडवलाखाली येतात किंवा कोणत्या भांडवलाचे उदाहरण आहेत? सर अग्रहक्क भाग, समहक्क भाग हे मालकीचे आहेत, तर मग डिबेंचर आणि कर्ज हे कशाचे आहेत? कर्जाऊ भांडवलाचे उदाहरण आहेत. किती सोपं आहे, कर्जाऊ भांडवल. ऑलराईट, डन. त्याच्यानंतर चौथा प्रश्न, अंतर्गत स्त्रोतांमध्ये कोणता महत्वाचा मार्ग आहे? अंतर्गत स्त्रोतांमध्ये कोणता महत्वाचा मार्ग आहे? म्हणजे अंतर्गत स्त्रोत म्हणजे काय? व्यवसायातल्या व्यवसायात पैसे येणे, राईट. आता व्यवसायातल्या व्यवसायात पैसे येणे, पेज नंबर 13. संचित नफा किंवा प्रतिधारण नफा. आन्सर काय येईल? संचित नफा किंवा प्रतिधारण नफा. प्रश्न क्रमांक 5, नफ्याचा पुन्हा गुंतवणूक म्हणजे काय किंवा नफ्याची पुन्हा गुंतवणूक करणे म्हणजेच काय? नफ्याची पुन्हा गुंतवणूक करणे म्हणजे काय? सेम, संचयी नफा किंवा प्रतिधारण नफा, दोन्हीचा अर्थ एकच आहे. ऑलराईट. प्रश्न क्रमांक 6, नफ्याचा पुन्हा गुंतवणूक कुठल्या कामासाठी केल्या जाते? नफ्याची पुन्हा गुंतवणूक कुठल्या कामासाठी केल्या जाते? आता हा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये द्यायचं आहे आणि हे सर्व 6च्या 6 प्रश्न उत्तर जाणून घेण्यासाठी तुम्हाला बस हे आपल्या बिग बुल बॅच मध्ये नोट्सचा असं एक पेज दिसेल. बस या पेज मध्ये जेवढेही दिलेले आहेत व्यवस्थित वाचून घ्यायचे आहेत. त्या 6च्या 6 प्रश्नांची उत्तर तुम्हाला येतील. ऑलराईट, चलो पुढच्या क्लासमध्ये आपण डिस्कस करणार आहोत अतिशय महत्वाचा पार्ट, भाग आणि भागांची वैशिष्ट्ये. हा व्हिडिओ युट्यूबवर असेल, व्हिडिओला लाईक करायचंय, चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे कमेंट करा जे पण प्रश्न मी विचारले होते, आणि जितका जास्त सपोर्ट असेल तितका जास्त चांगलं होईल तुमच्यासाठी पण आणि मला पण. म्हणजे मला पण थोडंसं इंटरेस्ट येईल की बाबा चला या वर्षीचे मुलं आहेत थोडेसे सिरियस आहेत, आपण एखादा एक उपक्रम स्टार्ट केला आहे तर कुठे ना कुठे त्यांना सपोर्ट करत आहेत, म्हणजे तुमचाही फायदा होईल, माझा फायदा होईल. ऑलराईट, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात पुढच्या क्लासमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. चला बाबा, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात पुढच्या क्लासमध्ये.